नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते त्याच्या अकाउंटला जमा झाले नसतील त्यांच्यासाठी आपला महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी.आर. प्रकाशित केलेला आहे। त्या जी.आर.मध्ये त्या महिलांसाठी किती निधी व तो कोणत्या दिवशी त्यांना वाटप होणार आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन 2025-26 वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा जी.आर. आहे। हा जी.आर. 20 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे। या जी.आर.मध्ये वित्त विभागाच्या सर्वांगीण 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये 2025-26 आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबतची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार किंवा मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र असतील त्यांना डिसेंबर 2025 महिन्याचा आर्थिक अदा करण्याबाबतचा हा जी.आर. आहे व त्यासाठी त्यांनी 393.25 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव महिला विकास बाल विभाग अधिकारी यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आलेला हा जी.आर. आहे। त्याचबरोबर त्या जी.आर.मध्ये त्यांनी अजून एक सूचना दिलेली आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी। म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ सेवा योजनेअंतर्गत लाभ घेत असतील त्यांना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही याची महिला बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी अशी सूचना देखील महाराष्ट्र शासनाने केलेली। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या महाराष्ट्र शासनाकडून किंवा ज्या महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते थांबले होते त्यांच्यासाठी 393.25 कोटी एवढा निधी मंजूर करून या 2 ते 3 दिवसात त्यांच्या अकाउंटवर वाटप करण्यात येणार आहे। असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।